सरस्वती एक मिनिट. सरस्वती प्लीज तू बस जरा प्लीज. मला बोलायचंय तुझ्याशी. सरस्वती का टाळतेस तू मला? मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुझी माफी मागायची आहे. सरस्वती आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज मला माफ कर. सर सॉरी. मी तुमका टाळत होते कारण माकाच गिल्टी वाटत होता. मी तुमच्या वांगडा खोटं बोलले. प्लीज मका माफ करा. सरस्वती काय बोलतेस तू? तुझा हेतू खरंच खूप चांगला होता. चूक माझी झाली की मी तुला वाटेल तसं बोललो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं सांगू, मी नाही राहू शकत तुझ्याशी बोलल्याशिवाय. सर तुम्ही सॉरी नका म्हणू. त्यापेक्षा तुमच्या आईची चूक पोटात घाला. सरस्वती तू काय बोलतेस? होय सर, माका मान्य आहे की सौदामिनी मॅडम चुकले असते आणि तुमच्या लेखी ती खूप मोठी चूक असा. पण सर चुका कोणाकडनं होत नाही. सरस्वती, माफ त्यांना केलं जातं जे माफीच्या लायक असतात. नाही सर, माफी लायकी बघून त्या माणसाचं त्यावेळेचं खरेपणा बघूचा असतं. अगं पण ती बाई खरी नाहीये असं तुमका वाटतं सर. वाईट भूतकाळ जपून ठेवला की मग हे वर्तमान पण वाईटच वाटतं आणि म्हणानच भविष्य बिघडतं. मला ती बाई माझ्या भविष्यात नको. सर तुम्ही लहान असताना तुम्ही किती चुका केल्या असतील. वेळोवेळी तुमच्या आईने त्या सगळ्या पोटात घातल्या. ओके, तुमच्या आईची एक चूक तुम्ही पोटात नाही घालू शकत, ते का माफ नाही करू शकत? सरस्वती, ती बाई मला सोडून गेली होती आणि ही चूक नाहीये, गुन्हा केलाय तिने, गुन्हा. सर हा माणूस वाईट नसता, त्या परिस्थितीनुसार तसा वागता आणि त्या बदलता. ही बाई त्याला अपवाद आहे. पण सराव जेल मधून बाहेर येलेला माणूस ते का आपण अपराधी समजतो का? इतकी वर्ष शिक्षा भोगल्यानंतर तो बदलू शकता ना. मग तुम्ही सौदामिनी मॅडम कडे त्या नजरेने की त्या नाही बघत? माका सांगा, तुमचा देवावरती विश्वास असा की नाही? जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवाची वसती, ह्या माहिती असा ना तुमका? मग हे जरा विचार करा ना. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी करेन विचार. बयो, हॅलो सर. हाय आराम. बयो, बरं झालं भेटलीस. सगळे पोस्टर लावून झाले. तुला फोटो दाखवतो. हे बघ. वा, या एकदम भारी काम केलास दादा तू. चला उद्यापासून आपल्या क्लिनिकच्या कामाक सुरुवात करूया. चालेल. सरस्वती, हे सगळं तुझा अभ्यास आणि इथली ड्युटी हे दोन्ही सांभाळून करायचं. अभ्यास कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होता कामा नये. होय सर, आणि आपल्या बाबांच्या शिफ्ट्स पण बघूक लागतात. हो, माझी आणि शुभंकर सरांची शिफ्ट वेगवेगळी असली तर जास्त बरं होईल. म्हणजे तुमच्यासोबत कोण ना कोणतरी आमच्या दोघांपैकी असू शकेल तिकडे. बरोबर. बयो, मी चाललोय लायब्ररीत. तू येतेस? होय, माझा पण थयच काम. ठीक आहे, आलो सर. आलो. सरस्वती, तू खूप भोळी आहेस ग. जगातली सगळीच माणसं तुझ्या इतकी चांगली नाही आहेत हे का कळत नाहीये तुला? इतकं सगळं होऊन सौदामिनी मॅडमना मी स्वीकारे नाही, पण त्यांच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा तुला दिसल्यावर तू कोसळून जाऊ नयेस एवढंच वाटतंय मला. ती बाई अचानक तुझ्याशी एवढी चांगली कशी वागते याचीच शंका येते मला. आय स्वेअर, आज खूप थकायला झालं यार. माझा तर जीवच गेला आणि चालून चालून. दादाने खूप चालवलं आज. हो ने, अजून थोडं चालवलं असतं ना तर माझे पाय गळ्यात आले असते. अंकिता, कुठे हरवलीयस? मी नाही, तू नाही ग, ती. अगं ते तिचा काय वेड्यासारखं करते ग? कधीपासून गालात हसतेस काय, लाजतेस काय, काय चाललंय काय? नाही ग, ते असंच. इरा, तू सोडणे. सोड कसं? तुला दिसत नाही का? मी ऑब्झर्व करते, ही कधीपासून हसते, लाजते. काहीतरी गडबड आहे. तुला नाही वाटत? हा,
रूम वर पण अशीच वागते काय? आता तुला काय सांगू ही घरी काय काय करते. हे तर जाऊ दे ना. पी ना ते सॉफ्ट ड्रिंक पी, चांगलं आहे ते, गरम होईल ना. हो हो. ए तिला ना जोक आठवला असेल. हो ने अंकी? जोक बघितलं, तशीच असते ती. ए तू जाऊ दे ने, असं पण ना लोक तिलाच मॅड म्हणतील. तू मला सांग, त्या अभयोच्या क्लिनिकवर तुला रोज काम करायला जावं लागणार आहे काय? हो, जावं लागणार. ए पण मग तू नाही सांग नाही, म्हणजे सांग की मला अभ्यास आहे, मला नाही जमणार. नाही, मी तसं नाही करू शकत हे तर. हे बघ, ते क्लिनिक माझ्या बाबांचं आहे आणि बाबांसाठी मी त्या भिकारडी सोबत काम करतो. बाप रे. ए म्हणजे तुला काय रोजच तिच्या सोबत काम करावं लागणार काय? नाही नाही, रोज नाही जाणार, म्हणजे जाईन कधीतरी, पण मन केलं तर कल्टी पण मारेन. हे बघ, हे सगळं मी बाबांसाठी करते, कळलं? मी तर रोज जाणार बाबा. रोज? हे तरी वेडी झाली आहे का? आपण ना हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. हो, तिला ना गरज आहे त्याची. इरा, अगं ते किती चांगलं काम करताय आणि आपला आरव आरव एवढं इनिशिएटिव्ह घेऊन केवढं चांगलं काम करतोय. नाही, तो छान काम करतोय, पण तू काय एवढी एक्साइटेड आहेस? तुझा काय संबंध आहे? ए मी सांगू का काय संबंध? सॉरी हा हिरा, म्हणजे काय बोलतेस तू? ऐक तू, आपण ना कॉलेजला खूप लेट होतोय, पटकन प्या. चढवायचं पण राहिलंय ना. आणि तू काय करते? अगं नाही नाही, तसं नाही येते, तुला कळतच नाही. अंकिता, ती काय डोक्यावर पडलीये का? आरवचं नाव काढल्यावर ही काय एक्साइटेड होते? सरस्वती थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. चल. मॅडम, अहो मॅडम, अहो काय झाला? का केलंस तू असं? हा, तू मला वचन दिलं होतंस ना. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तू विशालला सगळं सत्य का सांगितलंस? हो मॅडम, आपलं आधीच ठरलं होतं ना. हा, आणि मी तुला स्पष्ट विचारलं होतं तुला जमेल की नाही, तेव्हा तू हो म्हणालीस. या सगळ्यामध्ये माझं नाव यायला नको हे ठरलं होतं ना, हो की नाही? आणि तेव्हा तू स्वतः हो म्हणालीस. मग तू विशालला सगळं का सांगितलंस? अहो मी यातला काय सांगितलेला नाही आहे त्यांना, तुम्ही शांत व्हा प्लीज. व्हॉट? जर तू नाही सांगितलंस मग कोणी सांगितलं? माका नाही माहिती, पण मॅडम अहो ज्या होता त्या चांगल्यासाठीच होता. काय बोलतेस तू? मी त्याच्या नकळत त्याला टिफिन देते तुझ्या मदतीने, हे त्याला कळल्यानंतर त्याला इतका राग आलाय, तो आता माझा राग करा. असा काय होऊचा नाही. उलट त्यांना कळला तुमचा किती जीव आहे त्यांच्यावर, तुमचं प्रेम, तुमची माया त्यांना सगळा समजला. तू जसं बोलतेस तसं नाही झालं आणि अगदी त्याच्या उलट झालं, मग काय करणार आहेस? असं नाही होऊचा, विश्वास ठेवा. आणि तुमका आता माझ्या मदतीची गरज पण नाही पडली. सरस्वती काय बोलतेस तू? तुझ्या मदतीशिवाय मी काहीच करू शकत नाही. मी खराच बोलते मॅडम. एका आईचं प्रेम, माया तिच्या मुलांका कधी ना कधी कळतात. प्रेम ह्या कधीच लपून राहत नाही. प्रेम या फुलणाऱ्या कळीसारखा असता, त्याचा सुगंध दरवळता आणि एकदा का तो फूल झाला ना की त्या सगळ्यांना आकर्षित करून घेता. तसंच तुमचं प्रेम, तुमची माया त्यांना कधी ना कधी कळतो आणि एक ना एक दिवस ते तुमका नक्कीच आई म्हणून हाक मारतील. खरं सरस्वती? होय मॅडम, पण आता ह्यासाठी तुमका स्वतः प्रयत्न करूक लागतले. फूल म्हणून दरवळूक लागतला, भांडण तंटा कायव न करता सगळा करूक लागतला.
सगळ्या नीट होईल. मैं कम इन सर. ए पोटे या लवकर. अहो काय चाललंय तुमचं? कुठे आहात? कुठे तुम्ही? इतके फोन्स केले तुम्हाला, बघा ना जरा. सर काय झालंय तरी काय? काही अर्जन्सी आहे का सर? हा पोटे, आता तुम्हाला हे नव्याने सांगायला हवं का? ती सौदामिनी डोक्यावर बसली माझ्या. त्या गुंडांची व्यवस्था करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? अहो सर, मी पण तेच काम करायला गेलो होतो सर, त्यामुळेच मला तुमचे फोन नाही उचलता आले. ओके ओके, बरं मग कामाचं काय झालं पोटे? अहो आत्ता त्यांच्याकडे जाऊन आलोय मी, त्यांना सगळं व्यवस्थित नीट समजावून आलोय. गुड, थँक गॉड पोटे. चला त्याच्या गुंडांना लवकरात लवकर कामाला लावा. नाही काम वगैरे होतच राहिलो, कामाचं काय. आपण ना सर एक अडचण आली होती. पोटे आता कसली अडचण? त्यांना थोडे ऍडव्हान्स पैसे हवे होते सर. मग पोटे यात अडचण काय आहे? तुमच्याकडचे पैसे द्यायचे ना त्यांना, 5-10 हजार रुपये द्यायचे, इतकं काय? 5-10 हजार म्हणजे मी देणारच होतो 5-10 हजार त्यांना, पण झालं काय, माझ्याकडे तितकी कॅश अवेलेबल नव्हती ना. आणि पुन्हा मी एटीएम मध्ये सुद्धा गेलो तर नेमकं एटीएमचं नेटवर्कच काम करत नव्हतं. मग काय, पण मी देणार होतो, पैसे देणार होतो ना. तुमचा खिसा नेहमी फाटलेलाच असतो कुठे. मला वाटलंच होतं सर तुम्ही देणार. आता तरी होईल ना काम. काम चोख व्हायला हवं पोटे. सर म्हणजे काय, पोटे असल्यावर काम चोखच होणार आहे ना सर. आजपर्यंत कुठलं काम अडलंय का आपलं? अहो सर, त्यांचा खानदानी बिझनेस आहे. वसुली, मर्डर, हाफ मर्डर, असे सगळ्या बिझनेस चालतात त्यांचं. काम होणार सर, तुम्ही नका काळजी करू. बाद पोटे, खरंच पोटे, काय किती ओळखीत नाही तुमच्या. तर मला खरंच कधी कधी असं वाटतं की तुम्ही पेशाने डॉक्टर आहात, पण डोक्याने राजकारणी आहात. काहीतरीच बोलताय सर तुम्ही, तसं काही नाही. मजा करतोय हो. उद्या त्या वानरसेनेचं दुकान सुरू होणार. ते सुरू होण्या अगोदरच आपला बुलडोझर त्या दुकानावरून फिरला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत पोटे. नाहीतर तोच बुलडोझर ही सौदामिनी आपल्या दोघांवर फिरवेल. नाही चालणार सर, मी आहे ना. पोटे असल्यावर काहीही काळजी करायची नाही. त्यांचं उद्याचं तिकडचं दुकान उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. हा या पोटेचा शब्द आहे सर. बरं, आता ज्या गोष्टीचा पगार घेतो ती गोष्ट करायला जातो, डॉक्टर की पेशा सांभाळतो. थँक्यू सर, पण माझ्याकडे खरंच कॅश नव्हती म्हणून मी दिले नाही. मी येतो. मला उत्तर का नाही दिलंस? हा, कारण तू मला उत्तर का नाही दिलं? काय ह्याचं? मी उत्तर मागते. ठेंगा नाही, ठेंगा ठेंगा पाठवतोयस का? ठेंगा नाही. मग उत्तर दे ना. नाही माहित. असं काय करतोयस? भेटायला बोलवू का? हा, उद्या आपण भेटतोय ना? अयो, गो
आपल्या आरवाक भूता भितर पछाडल्यान की काय? की खायच्या हाडळीचा प्रकरण असा? तू बघ, तू एकटूच असता. दुसराच काहीतरी वाटता. हडळ? अगो पण आपल्या आजूबाजू वडाचं झाड नाही या. कॉलेज मधली दिसता. अच्छा, म्हणजे तुमच्या कॉलेजला पिंपळाचं झाड असा तर. गे बाय माझे, म्हणजे आपल्या आरवाक हडीन पकडला ना. अगो काहीतरी करूच लागतला, लिंबू मिरची फिरूची लागतली. आत्ते, काय बोलतास तू? असा काय नाही, ह्या सगळा मनाचा खेळ असता. काय? अगो पण मग तू एकटोच किती असता? चल ते काच विचार. तू बघ असता, तू बघ. तू चल चल आधी. अगो चल. अरे काय झालं तुका? तब्येत बरी असा ना? हो अगं ते काय झालं? अरे मग तू एकटोच किती हसत होतस? अगं ते मित्राने जोक पाठवला होता, तो वाचून हसत होतो. जोक काय? जोक? अरे अरे जोक ऐकल्यावर ना लोक फिदी फिदी असतात माझ्यासारखी, होय की नाही बयो? होय होय. अगं ते इतका पण काही खास नव्हता ग जोक. बरं ते जाऊ दे, तुम्ही का आलात अचानक? काही बोलायचंय का? ता तुका बयोस सांगित. हा बयो. अरे दादा, बाबांनी ती महापालिकेची जी परमिशन असा ना त्याची हार्ड कॉपी काढूक सांगितली तुका. अच्छा, हाडाची कॉपी? आता कॉपी मध्ये हाडा कधीपासून टाकूक लागली? ही कायची नवीन कॉपी लिया? आत्ते, कॉपी मध्ये हार्ड नाही, ता हार्ड कॉपी नंतर सांगते हा तुका मी एक्सप्लेन करू. आते भात. आते भात? यो खायचं नवीन भात? अगे तू गॅसवर भात ठेवला असता जळेल ना. के बाय माझे, अगो विसरलेस मी. तुम्ही बोल बसा, मी इले. आत्ते पण ना. बरं भयो, मी ते बनवून ठेवतो. ठीक आहे? ठीक आहे, मी लय. हो. दादा, नक्की जोक वरतीच हसत होतस ना? होय अगं बयो, म्हणजे काय? खोटा बोलू नकोस. लाजल्यासारखा करत होतास. कोणाशी चॅटिंग करत होतास? अगं बोललो ना मी मित्राशी म्हणून. तुला दाखवू काय? दाखव. नाही नको, तुला उशीर होईल, जा तू. बहिणीची खोटं बोलतास? माका माहिती अंकिताशी चॅट करत होतास. होय ना. अरे बयो, तुझा आता मला खूप काम आहे. होय खूप काम आहेत ना तुका. खूप काम आहेत बाबा, माका तर खूप काम. तुम्ही लहान असताना तुम्ही किती चुका केल्या असतील. वेळोवेळी तुमच्या आईने त्या सगळ्या पोटात घातल्या ना. ओके, तुमच्या आईची एक चूक तुम्ही पोटात नाही घालू शकत. वाईट भूतकाळ जपून ठेवला की मग हे वर्तमान पण वाईटच वाटतं आणि म्हणानच भविष्य बिघडतं. जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवाची वसती. मग हे जरा विचार करा. आत्ता कोण आलं असेल? सरस्वती? तुम्ही? तुला न सांगता असं यायला नको होतं ना, पण मी आज आईच्या नात्याने आले इथे. डब्बा मी तुला देत होते हे तुला माहिती आहे, कळलंय मला. म्हणून आज स्वतः जेवण घेऊन आले मी. विशाल चक्क मला घरात घेतोय. बयोशी चांगलं वागल्याचा फायदा होतोय. तर इरा, तुझ्या वांगडा वाईज बोलायचा होता. कशाबद्दल? उद्या आपल्या लवकर उठूचा. कशासाठी?
अगो सकाळी लवकर गार्डनला जायचंय, तू पण माझ्यासोबत लवकर चल. ए मला नको सांगूस हा कधी यायचं आणि कधी नाही. ऍज इफ तू त्या क्लिनिकची ओनर आहेस आणि मी तुझी असिस्टंट आहे, असं वागायचं नाही. अगो तसा नाही गो. मग कसं आहे? तशी तुला सवयच आहे बॉसगिरी करायची लहानपणापासून. मी माझ्या हिशोबाने मला हवं तेव्हा येईल, कळलं? हिरा अगो असा किती करतास, तुझी गरज पडत थय. तुला सांगितलं ना, माझं मन होईल तेव्हा मी तिकडे येईन. आणि तिकडे आल्यावर माझ्यावर बॉसगिरी करायची नाही. जर तिकडे सगळीकडे पुढे पुढे केलंस ना तर तुझी खैर नाही, कळलं?